तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहे वरणबट्टी। तर आज आमची मम्मी बट्टीचं पीठ मळते। हे बघा अशा पद्धतीने मळतात। आणि आता मी डाळ करणार आहे आणि तुम्हाला कसं बनवणार आहे वरणबट्टी ते तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही कंटिन्यू करा, इकडे दाखवा। तर आज तुम्हाला मी दिवसभरात काय काय करणार आहे ते आम्ही दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आज दिवसभर काय काय करतोय ते तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। तर आता आमची मम्मी हे बघा वरणबट्टीला असं छोटे छोटे गोळे घ्यायचे करून आणि लाटायचे। आणि इकडे मी वरणबट्टीला पाणी ठेवते गरम करायला, कारण ते लाटून घेतल्यावर ना आपण वाफलायचं आहे। तर तुम्ही बघा अशा पद्धतीने लाटतात। पहिलं मला तरी येत नव्हतं, पण माझ्या सासूने मला शिकवलं करायला, कारण माहीतच नव्हतं, मी कधी केलंच नव्हतं। ही पहिली बार आम्ही म्हणजे मी आता पहिली बार बघत नाही, खूप वेळा बघितलेला आहे, शिकलेली आहे मी पण आमच्या मम्मीच्या हातचं वेगळंच आहे स्वाद, खूप छान लागतं त्यांनी केलं तर। पण पीठ असं पातळ नाही करायचं बरं का, घट्टच मळायचं असतं। त्यांच्या हातचं चवच वेगळे असते, एकदम मस्त लागतं, काही पण बनवू द्या। आम्ही आचारचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो आचारच्या व्हिडिओमध्ये ना त्यांनीच बनवलं आहे आचार, पण खूप छान झाला आहे लोणचं। पण तुम्ही लोकांनी जास्त बघितलेलं नाही तो व्हिडिओ, तर जास्तीत जास्त सगळ्यांनी व्हिडिओ बघा, लाईक करा, पूर्ण बघत जावा आमचा व्हिडिओ। हे बघा अशा पद्धतीने करतात, अशी घडी घालतात, तेल लावून घ्यायचं चपातीसारखं लाटून आणि अशी घडी घालायची। अशी घडी घालून मग असं करायचं, ते असे तोडायचं, अर्धा अर्धा भाग तोडायचे। हे बघा असं तेल लावायचं, साळणला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते असे गोळे गोळे केलेले ठेवायचे। हे पण आमच्या सगळं सासूने शिकवलं, असं करा तसं करा। ते राहिले आज तास सुट्टी आहेत ना, तर खूप मस्ती वगैरे असते। तुम्ही लाईव्ह मध्ये काल बघितलंच असेल आमच्या लाईव्ह मध्ये, कारण पोरांची खूप मस्ती होते। आणि आत्ता तो आंघोळ करतोय, आता किती वाजले ते 11 वाजले त्या, आणि आता टायवेलसाठी तिथे बसलाय, हळूच बोलतोय टायवेल द्या करतोय। कपड़ा भी नहीं दिखाई हाँ आता येस महाराजची आंघोळ झालेली आहे, आता त्यांचं आगमन होणार आहे।
ते खूप लाजतायत, बोलतायत की माझी इज्जत घालवतो का मामा तू, असं बोलतोय. आता कपडे घालतोय, कपडे घालून झालं की ते येईल आता बाहेर. त्याची खूप मस्ती आहे. एकच आहे पण 10 बराबरचा आहे. 10 पोरं आम्हाला एक असलं म्हणजे दुसरी पोरं लागतच नाहीत. तर मी पण आता इकडे डाळीला फोडणी मारते, कारण तिकडं त्या करूस तर मी इकडे करून घेते डाळ. आणि आज आहे आमच्या मम्मीचा उपवास आणि यश महाराजांनी खायचे होते आम्हाला वरणबट्टी. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला आता असं पण उपवास आहे आणि मग आपण करू. भातच करणार होतो पण तो म्हणला वरणबट्टी करा, म्हणून आम्ही वरणबट्टी करतोय. त्याला खूप आवडते वरणबट्टी. आणि आम्ही रात्रीच्याला पापडचा चटणी बनवलेली, खूप छान लागत होती गरम गरम चपाती बरोबर खायला. आता माझी आंघोळ झालेली आहे. आता मस्ती करणार, खाणार. आता तयारी करायला जायचं आहे. त्याला व्यवस्थित म्हणजे बोलता येत नाही. तो खूप लाजतो. खूप रात्री तो तुम्ही बघितला असताना लाईव्हमध्ये की तो खूप लाजतो बोलायला, पण असा मस्ती करायला नाही लाजत. मी बनवते आता वरण बनवते मी. हे बघा, राई, जिरं, मिरची, हळद वगैरे टाकून फोडणी मारायची डाळीला. तर आता आपले लाटून आणि गोळे करून तयार झालेले आहेत. आता आपण गरम पाण्यावरती उकळायला ठेवायचे, उकडायला. असं उकळायला ठेवायचं. पाणी पहिलं उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ठेवायचं. हे फक्त 20 मिनिटं ठेवायचं ना. ती 20 मिनिटं फक्त वाफवायला ठेवायचं. 20 मिनिटाच्या नंतर आपण काढून घ्यायचं. ते काढून घ्यायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं त्याला. थंड झालं की मग त्याचे असे तुकडे तुकडे करायचे आणि मग तळून घ्यायचे. तर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. चला आता आपण पहिले कपडे धुवून कपडे निरम्यामध्ये भिजत घालायचे. आमच्या इकडे बघा किती छानसं इकडं जागा आहे कपडे धुवायला. खूप मोठी जागा आहे इकडे. पाठीमागे आमच्या इकडे पत्रा टाकलेला आहे, त्याच्यामुळे काही ऊन लागत नाही. मस्त आहे इकडे दगड वगैरे टाकलेला आहे. इकडे वापनुसार इकडे कपडे धुवून घ्यायचे. मग ते झालं की तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कसं तळायचं, कसं होतं. आता आपण कपडे भिजत घालू आणि कपडे धुवू. ते उकडूस्तवर इकडे आपले कपडे होऊन जातात. जास्त नाही आहेत, 3-4 आहेत, कारण माझे श्रावणी गेलेले आहे गावाला आणि यश आहे, आम्ही दोघं आणि माझी सासू, आम्ही 4च आहे. आणि माझी भाची पण येणार आहे उद्याच्याला. तर तुम्ही बघचालच, आम्ही ब्लॉगमध्ये दाखवूच तुम्हाला. उद्या मग खूपच मस्ती होणार. आपले आता ते उकडून झालेलं आहे. मी कपडे सुकवते, तुम्हाला दाखवते माझी मम्मी कसे तळते ते. तुम्ही बघा.
झालेल्या आहेत पोळ्या. कोणाला तेल ठेवूया गरम करायला. तेल गरम झालं की तळून घ्यायचं. आणि हे बघ, इकडे आपण असे छोटे छोटे तुकडे करायचे. असे कट करायचे. थोडं थंड होऊ द्यायचं आणि कट करायचे. हे बघा असे असे तुकडे तुकडे करायचे. मस्त किती छान दिसत घडी केल्यावर. घडी करून असं होतं बघा अशा पद्धतीने. आपण तळून घ्यायचे. तेलमध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे. ते तळूसर आपण इकडे कट करून घ्यायचं. मी पण कधी खाल्लं नव्हतं पहिलं, पण माझ्या इकडे आल्यापासून मला वेगवेगळे पदार्थ खायला भेटतात. खूप छान पण वाटतं, करायला पण वाटतं आणि खायला पण छान. मी वरणबट्टी कधीच बघितलीच नव्हती. तुम्हाला जर जास्त कडक पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कडक पण करू शकता. आणि नरम जरी डाळीमध्ये खायला चुरून काय करायचं असेल तर तुम्ही नरम पण करू शकता. थोडंसं लाल होतं भाजायचं चांगलं त्याला. करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने तळायचं. थोडे टाकून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर फायनली आपले आता वरणबट्टी बनवून तयार आहे, रेडी झालेले आहे. तर आता आपण सगळ्यांनी ताट तयार करू. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्कीच सांगा बरं का. आता सर्वजण आम्ही बसलेलो आहे जेवायला. तर अशा पद्धतीने बघा आमच्याकडे वरणबट्टीचा असा म्हणजे काला मोडतात, चुरा करतात आणि वरण त्याच्यावरून टाकतात आणि खातात. असं त्याचा तर आवडीचा पदार्थ आहे खूप. त्याला खूप आवडते वरणबट्टी. तर हे बघा असं ताट करायचं मस्त आणि खायचं. कशी झाली? यस. टेस्टी टेस्टी लागते का? क्रुम क्रुम. महाराजच नाही हे आवडत नाही. त्यात लसूण नाही पाहिजे, कांदा काय म्हणतात टमाटर मिरची वगैरे सगळं काढून द्या. आजचा ब्लॉग
कसा वाटला नक्की सांगा मला. वरणबट्टी आज आम्ही बनवली होती. कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि असेच तुम्हाला आम्ही व्हिडिओ नवीन नवीन आम्ही शेअर करू तुम्हाला. तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा वरणबट्टी कशी झालेली आहे. आणि शेअर करा, लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.